स्वामी भक्तांनो, सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर स्वामी पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साथ घ्या. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल, तुम्ही जर स्वामींना मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ज्याच्या मनी श्री सद्गुरू गुरुचे विचार असतात ते कधी लाचार होत नाही. आणि जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. स्वामीवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या संदेशाला येत्या 12 मिनिटापर्यंत पूर्ण ऐकून तर बघा. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणभरात जळून खाक होते. आयुष्यात जर आपला काही गोष्टी चांगल्या होत नसतील तर त्या गोष्टींना दोष न देता स्वामींना नक्की हाक मारा. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा आणि जमेल तेवढे चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला आपल्या वाईट कर्मामुळे वाईट गोष्टी होतात. स्वामींचं नाव जर मुखात असेल की कितीही मोठी संकटे आली तरी त्यावर मात होते. प्रत्येक संकटात स्वामी आपल्या सोबत असतात. आपला जर स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो. स्वामी म्हणतात, हे सर्व सृष्टी माझी आहे. मी या सर्व सृष्टींना बनवले आहे. या ब्रह्मांडाचा नायक मी आहे. कदाचित जी गोष्ट तुझ्यासाठी अशक्य असेल ती गोष्ट मी क्षणात तुला देईल. फक्त तू माझे नामस्मरण कर आणि श्रद्धा ठेव. जर तुमचाही स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव नक्की आला असेल की स्वामी आपली साथ सदैव देतात. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. स्वामी बोलतात, फक्त नाम घेऊन काही होत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की आपले कर्म देखील चांगले असायला हवे. स्वतःवरती आणि देवावरती विश्वास ठेवून आपल्या कर्माला जो व्यक्ती करत राहतो तो आयुष्यात यशस्वी होतो. जो व्यक्ती सत्कर्मावर चालतो तो आयुष्यात काहीही करू शकतो. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरूप आहे. 4 पुरुषार्थ आणि 8 सिद्धी, 9 प्रकारच्या निधी स्वामींकडे वास्तव्यात आहे. त्यामुळे ते असामान्य माणसा तुझ्या जिभेला चोचले पुरविण थांबव आणि हे स्वामी नामस्मरणात गुंतव. आयुष्यात कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही. आपण माणूस आहोत तर माणुसकी आपली आहे की नाही. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण सर्व कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती स्वतः परमेश्वर करतो. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे आहेत. पाय देता देता आपल्याला खूप जास्त बुडणार. पण जर स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असेल तर आयुष्यातील कितीही काट्यांना तुम्ही आरामात पुढे जाल. स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांनी आपली साथ सदैव दिली आहे. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर आयुष्याच्या कठीण काळात देखील आपल्याला मदत नक्की मिळते. स्वामी बोलतात, मी आहे तुझ्या पाठीशी. तुला घाबरण्याची कारण नाही. मी हो सदैव देत आहे साथ तुझी. फक्त ठेव विश्वास माझ्यावर. होणार नाही कधी अनर्थ जर सोबत असतील महाराज श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. आयुष्यात अडचणी असतील
तर काळजी करू नको. या बाळांनो, मी तुमची नामस्मरणाची वाट पाहत आहे. रागाला जिंकण्याचा एकमेव आणि सर्वात सोपा मार्ग आहे तो म्हणजे मौन राहणे. श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम घेणं हे नेहमी चांगलं. श्वास थांबला तर माणूस कासाविसा होतो, तसं नाम थांबलं तर कासाविसा झाला पाहिजे. देव तेव्हा आपली साथ नक्की देतो. माझ्यातील प्राण तू घेणारा, श्वास तू घेणारा, या जीवाची ओढ तुलाच लागलेली. अंतःकरणास हो भास तुझा, सत्कर्माचा द्वार तू, मोक्षप्राप्तीचा मार्ग तू, तुझविन प्रार्थ कुणाला. हे स्वामी राया, तुम्ही सदैव पाठीशी आहात. आपल्याकडे कुणी काहीही मागितले तरी यशाची शक्ती देत जाते. देवाचे आभार माना, कारण त्यांनी तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टीसाठी प्रेरणा दिली आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सोबतीला कोणी नाही, तर तेव्हा तुम्ही काळजी न करता माझ्यावरती विश्वास ठेवा, कारण मी तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की आयुष्यात खूप अडचणी आहेत, काय करावं आणि काय नाही हे सुचत नाही, तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवा आणि त्यांचे नामस्मरण करा. स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील. आयुष्यात स्वामी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधी खचत नाही, तर माणूस तेव्हा खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. ही खरी वस्तुस्थिती आहे. जे काही चालू आहे ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याच आयुष्यात खूप संकटे आहेत, तर जरासा वेळ काढा आणि घराबाहेर जाऊन इतर लोकांचे हाल बघा. तुम्हाला कळेल की कोणावर जास्त संकटे आहेत. ज्याच्या आयुष्यात सर्वात जास्त दुःख आहे असा व्यक्ती दुसरा कोणीही नसून जर तुम्हीच आहात असे तुम्हाला वाटत असेल, तर माझ्या मित्रा, तू पूर्णपणे चुकीचा आहे. संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तो नक्की पुढे जातो, जो माकारतो तो मागे राहतो. गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी व्यर्थ, तोची एक समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तर. आपल्या मनाचा सल्ला हा जगातील सर्वात मोठा गुरु असतो. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर कशाची अडचण. तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनात गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसतंय ते सत्य आहे, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. खरं तर सत्य त्यात आहे. शिवशंकर शंभू नमामि शंकर, जय शिवशंकर. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती नक्की करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. स्वामीवरती विश्वास ठेवा, संकटातून साथ मिळेल. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून, हसत्या खेळत्या जीवनाला विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडे फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा सगळ्यांचा केला जातो. स्वामी बोलतात, तुला जर काही संकटे असतील, तुला वाटत असेल की मी तुझ्या सोबत नाही, तर तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुला प्रत्येक संकटात मी मदत करत आहे. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजे, हा आग्रह माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे सर्वांनी हे मनासारखे सदैव ठेवावे की जे तुम्हाला हवे आहे ते मिळायला वेळ घेते. स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी नक्की साथ देतील. चांगले होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचे परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असतो. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो,
वा श्री स्वामी समर्थ हे ज्याचे दैवत आहे त्याच्या अंतकाली ब्रह्मांड परब्रह्म श्री स्वामी समर्थ परलोकी जाण्याचा मार्गदर्शनासाठी स्वतः येतात. हे अनुभूत असते आणि हे सत्य आहे. मनापासून हाक मार, मी येईन. संकटात असताना तुमच्या मठात येणे. आयुष्यात संकटात असताना स्वामींच्या मठात जाऊन पोथी वाचणे, त्यांचे नामस्मरण करणे किंवा इतर धार्मिक विधी जमणे आणि करणे, हे जर असेल तुमची मनस्थिती तर तुम्हाला नेहमी चांगले फळ मिळेल. पण जर तुम्ही संकटात नसाल तरीही स्वामींचे नामस्मरण करताय, तरी त्यांची पोथी वाचताय, तरीही त्यांच्या मठात जाताय, तर नक्की स्वामी तुमच्यावर कधी संकटच येऊ देणार नाहीत. जे ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाहीत आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलंच नाही. स्वामी म्हणतात, ब्रह्मांडाचे सर्वात मोठे डॉक्टर आम्ही आहो. स्वामी नामस्मरण हा सर्वोत्तम औषध आहे. तू घेऊन तर बघ, तुझा विश्वास ठेवून तर बघ. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकाच्या मागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा घेण्यासाठी येतात. काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात, काही जण आपला नुसता वापर करून जातात, तर काही जण स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. ज्याची नीती चांगली असते त्याची प्रगती कधी थांबत नसते. ज्याची दानाची असते त्याच्या आयुष्यात कधी कमी नसते. वाईट मार्गाने कमावलेले धन हे आणि वाईट बोलून कमावलेले मन हे कधीही फार काळ टिकत नाही. स्वामी बोलतात, आपल्या श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असेल तर हृदयातील परमात्मा हा आपला खरा मित्र. म्हणून आपल्या याचे सदैव नामस्मरण करा. स्वामींचे हे सर्वात मोठे आपल्या आयुष्यातील पुण्य असेल. स्वतःच्या हातातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा आपल्या चेहऱ्यावर जे समाधान असते तेच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. स्वामी बोलतात, बराच वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत. एक माणसाची आत्मा आणि दोन सर्वकाशी परमेश्वर. खोटं सहज विकलं जातं कारण ते सत्य विकत घेण्यासाठी असतं. प्रत्येकाची ऐपत नसते मनाला जिंकण्याची. फक्त तोच व्यक्ती करू शकतो काहीही ज्याचा स्वामीवरती विश्वास असेल. सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारांवर आणि स्वभावावर अवलंबून असते, परिस्थितीवर नाही. आयुष्यात बरेच गोष्टी असतात ज्या आपल्याला मागे किंवा पुढे नेतात. श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने आर्तक्तीने हाक मारली असता ते तात्काळ आपल्याला सर्व काही देतात. ते स्मृती मात्र आपल्याला सर्व काही देतात. आपण फक्त त्यांचे नामस्मरण करायला हवे. मनातला कचरा रोज साफ केलाच पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर स्वामींच्या नामस्मरणाने केला जातो. आता हा कचरा कुठला तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा क्रोध, पाचवा काम, सहावा लोभ, सातवा मत्सर. श्री स्वामी समर्थ या नामाने हे सर्व कचरे आपल्याला काढून टाकता येतात. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं ते तिथल्या तिथं सोडावं. आयुष्यात जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्या बसून चरगळू नये, नाहीतर जीवनभर आपल्याला कडूपण जाणवेल. स्वामी बोलतात, कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधण्यास आयुष्याच्या काही ना काही अडचणी येतात. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहते. स्वामी महाराजांना समजणे एवढे सोपे नाही आणि ज्यांना समजले त्यांना स्वामी कधी सोडणे शक्य नाही. आयुष्यात परमात्मा कधी कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. स्वामी आई आपल्या सदैव सोबत आहे. त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा. घाबरू नको. तुझे प्रयत्न प्रामाणिक ठेव. मार्ग तुला नक्की मिळेल आणि कर्म चांगले असतील तर तुझं वाईट कधी होऊ शकणार नाही.
ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे करतो त्याकडे लक्ष द्या. स्वामी बोलतात, आयुष्यात असंख्य संकटे आहेत. प्रत्येक संकटात मी तुला साथ देणार आहे. आयुष्यामध्ये जे काही सुरू आहे त्यामध्ये काहीही करू शकतो. आयुष्यात तुला कितीही अडचणी असतील पण त्या अडचणींचा सामना कर. आयुष्यामध्ये जर तू अडचणींचा सामना करत राहिला तर काहीही करू शकतो. तुझा स्वामीवरती आणि स्वामींवरती विश्वास असेल तर सर्व काही शक्य होईल. स्वामी बोलतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अशक्य गोष्ट आम्ही शक्य करू. प्रत्येक गोष्ट जे तुला अशक्य वाटते ती नेहमी पूर्ण करू. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यात सर्व काही अशा गोष्टी आहेत ज्या अशक्य आहेत पण त्या स्वामी नक्की शक्य करतील. स्वामी बोलतात, माझ्या प्रिय बाळांनो, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी कालही तुम्हाला साथ दिली, मी आजही तुम्हाला साथ दिली आणि मी अशीच तुम्हाला साथ देत राहणार आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात आणि अडचणात तुमची मदत मी करणार आहे. अडचणीच्या काळात तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी न करता माझ्यावरती विश्वास ठेवा. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल की आयुष्यात अडचणी किती आहेत, पण त्या अडचणींचा सामना करून बघा. तुम्हाला नक्की स्वामी साथ देताना दिसतील. स्वामी बोलतात, जेव्हा तुला आयुष्यात माझी गरज असेल तेव्हा काळजी करू नको. मी सदैव तुझ्या सोबत असेल. श्री स्वामी समर्थ या नामावरती तू फक्त विश्वास ठेवून तर बघ. आयुष्याच्या कठीण काळात तुझी साथ द्यायला मी सदैव तुझ्या सोबत उभा असेल. होय, काळजी करू नको. हा संदेश केवळ 10 मिनिटे अजून ऐकल्याने तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत ठाम उभा असणार आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून तरी बघ. आयुष्यात तुला कधीच अडचण येणार नाही. तुझ्या प्रत्येक संकटात तुझी साथ देत असणार मी. आयुष्यामध्ये तुला काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा तुला वाटेल की स्वामी माझ्या सोबत आहेत तेव्हा तू श्री स्वामी समर्थ म्हण, आणि जेव्हा तुला असे वाटेल की स्वामी सोबत नाही तेव्हाही तू स्वामी नामाचा जप कर. बघ, स्वामी तुझ्या पाठीशी उभी असतील. स्वामी बोलतात, मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी सदैव तुमच्याच सोबत असणार. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला खूप जास्त अडचणी येतील. स्वामी नामावर तुमचा विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. जेव्हा तुम्हाला वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत तेव्हा स्वामी तुमच्या सोबत असतात पण तुम्हाला समजत नाही. फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास हवा. जर तुमचा स्वामी नामावरती विश्वास असेल तर आयुष्यात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी प्रत्येक तुमची साथ देतील. आयुष्यात जेव्हा खरंच तुम्हाला स्वामींची गरज असेल तेव्हा स्वामी तुमच्यासोबत नक्की असतील. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा. स्वामी समर्थ आपल्या सोबत होते. स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत आणि ते अशीच आपल्या सोबत राहणार आहेत. त्यांच्यावरती विश्वास असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं. स्वामी बोलतात, मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी सदैवच तुमच्या सोबतच असणार आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जो जप करेल त्याची साथ मी कधीही सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ या नामाचा जर तुम्ही रोज जप कराल तर आयुष्याच्या कठीण प्रसंगात देखील स्वामी स्वतः साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. तुमच्या आयुष्यात अशक्य अशी गोष्ट उरणार नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होईल. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्हाला खरी माझी गरज असेल तेव्हा तुम्ही काळजी नका करू. आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुमची साथ देईल. फक्त तुम्ही ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. या नामाचा जप कराल तर अशक्य अशी कुठलीच गोष्ट तुमच्यासाठी राहणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी मी शक्य करणार.
आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला अडचणी येतील खूप. फक्त त्यांचा सामना करून पुढे जा आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. नक्की मी तुमची साथ देईल. होय, जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल ना, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अशक्य गोष्ट ती स्वामी शक्य करतील. स्वामीवरती विश्वास ज्याचा आहे त्याच्या आयुष्यात संकटे कधी राहत नाहीत, कारण ते संकटे स्वामी स्वतः दूर करतात. तुमचाही जर स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल की स्वामी जेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येते तेव्हा त्यांची साथ नक्की देतील. स्वामीवरती फक्त विश्वास हवा. स्वामी आपली साथ कालही देत होते, स्वामी आपली साथ आजही देत आहेत आणि ते आपली साथ सदैव देतात. जर तुमचा त्यांच्यावरती विश्वास असेल तर तुम्हाला नक्की जाणवेल की स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ देत असतात. होय, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे ना, मग काळजी कशाला करताय? प्रत्येक संकटात स्वामी माऊली आपल्या सोबत आहेत. स्वामी बोलतात, मी कधीच तुमची साथ सोडलेली नाही आणि मी कधी तुमची साथ सोडणार देखील नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आयुष्यातील असंख्य संकटांना सामोरं जाण्याची शक्ती तुम्हाला माझ्यामुळे मिळेल. जेव्हा तुम्हाला वाटेल की प्रत्येक गोष्ट आता अशक्य होत चाललेली आहे, तेव्हा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. प्रत्येक गोष्ट शक्य होत जाईल. होय, स्वामी बोलतात, जर माझ्यावरती विश्वास असेल तर घाबरण्याचं एकही कारण नाही. फक्त विश्वास ठाम असायला हवा. आयुष्यात प्रत्येक संकटात आम्ही तुझी साथ देऊ. जर तुझा स्वामीवरती विश्वास आहे तर घाबरतोय कशाला? आयुष्यात अशक्य तुला अशी गोष्टच उरणार नाही. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कर. जर कोणाला वाटत असेल की स्वामी माझी साथ देत नसेल, तर बाळा, स्वामी तुझ्यासाठी एक छोटीशी माहिती घेऊन आलेली आहे, ते ऐक. स्वामी बोलतात, अरे माझ्या बाळा, जगणं हे खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नको. एक फूल उमजलं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नको. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस तू विसरू नको. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नको. आयुष्यात वाईट दिवस नक्की येतात, सरतील हेही दिवस, यावर विश्वास ठेव. आयुष्यात मात्र तुम्ही हसणं सोडू नका. हे म्हणा, कर्म, कष्ट आणि मेहनत करण्यासाठी कोणतीही कसर हे करू नको. थोडा सुद्धा आळस करू नको. कंटाळा तर करूच नको. अखंड निरंतरपणे कर्म करत राहा. बघ, योग्य वेळी स्वामी तुझी साथ देतील. आयुष्यात जर स्वामींवरती विश्वास असेल तर अशक्य अशी गोष्ट कुठलीच नसते. आपण फक्त स्वामीवरती विश्वास ठेवायचा असतो. साथ स्वामी देतात. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक संकटात तुम्हाला यश नक्की मिळतं. बऱ्याच वेळेला काही गोष्टी असतात ज्या आपल्या मनाविरुद्ध होतात. काही गोष्टी असतात ज्या आपल्याला जशा हव्या होत्या तशा होत नाही. पण जर आपला विश्वास असेल स्वामीवरती तर अशक्य असं काहीही राहत नाही. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबतीला आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा. प्रत्येक गोष्ट शक्य होईल. आयुष्यातील अशक्य अशी गोष्टच नाही. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. प्रत्येक संकटात मी तुझी मदत करत आहे. आयुष्यात बऱ्याच वेळेला अशा गोष्टी घडतात ज्या तुझ्या मनाप्रमाणे असतात. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेव. स्वामी बोलतात, मी कधीच तुमची साथ सोडलेली नाही आणि मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. बऱ्याच संकटे आहेत आयुष्यात, फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेव. अशक्य असं काहीच नाही तुझ्यासाठी. जे काही आहे ते सर्व शक्य आहे. फक्त स्वामी नामावरती तुझा विश्वास असायला हवा. येत्या 10 मिनिटात आनंदाची बातमी तुझ्या घरी येईल. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, आजचे 10 मिनिटात तुला नक्की आनंदाची बातमी येईल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर.
कदाचित तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझी साथ देतील की नाही, पण जर तुमचा स्वामीनामात विश्वास असेल तर अशक्य अशी गोष्ट नाही. स्वामी बोलतात, काहीच वेळा तुझ्या आयुष्यात अडचणी येतील तेव्हा मी तुझी साथ नाही देणार, कारण आम्हाला तेव्हा तुझी मनस्थिती बदलायची असणार. लक्षात ठेव, प्रत्येक गोष्ट सर्व तुझ्या मनाप्रमाणे होते. आयुष्यात जर स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व शक्य होते. श्री स्वामी समर्थ बोलतात, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही जर तुझा स्वामीवरती विश्वास असेल. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होते जर तू स्वामी नामात जप करशील. होय, काही लोकांना वाटतं स्वामी हे फक्त नामघडण आहे, म्हणजे स्वामी नावाची कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाही, पण त्यांना स्वामी कृपेची जाणीव नसते, म्हणून ते लोक असे बोलतात. आपण आपली वेळ स्वतः घडवण्याला खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही. असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानच तर इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल. स्वामी बोलतात, माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे माझे आहे. ते देवत हसतो आणि म्हणतो, अरे वेड्या, हे 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुझा फक्त 70 ते 80 वर्षाचा करार करून पाठवलेला आहे. ज्या वेळेला हा करार संपेल त्यावेळेला तुला शर्टचं बटन सुद्धा लावू देणार नाही. स्वामींची कृपा सदैव राहो. प्रत्येकाच्या आयुष्यात कायम लिहून ठेवलंय की स्वामी पाठीशी आहेत. स्वामी जेव्हा साथ देतात तेव्हा अशक्य असं काही नाही. भावनांच्या तव्यावर स्वार्थांची पोळी भाजून घेणारी माणूस आपली कधी नसतात, कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. आयुष्याच्या क्षणाक्षणी सुख आणि दुःख येते. दोन गोष्टी असतात आयुष्यात ज्या आपल्याला शक्य किंवा अशक्य वाटतात. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तो पुढे जातो. फक्त विश्वास स्वामीवर पाहिजे. स्वामी म्हणतात, फक्त आज या संदेशाला एक लाईक करून पुढे जा. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. आयुष्यात जर तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर तुझ्यासाठी अशक्य अशी काहीच गोष्ट उरणार नाही. स्वामी बोलतात, प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचा असेल. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्यासाठी अशक्य असं काहीच नव्हतं आणि काहीही नसणार आहे. स्वामींचे नामस्मरण करून जो व्यक्ती त्यांचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात अशक्य असं काहीही राहत नाही. आयुष्यात संकटे येतात. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधी हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो. तुमच्यातही जर अशी गोष्ट असेल जी तुम्ही करू शकता तर स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. जर स्वामीनामात आपला विश्वास असेल तर अशक्य असं काही नसेल. स्वामी तर कालही आपल्या सोबत होते. स्वामी तर आजही आपल्या सोबत आहेत. स्वामींनी कधी आपली साथ सोडलीच नाही. स्वामी आपली साथ कधी सोडणार देखील नाही. आपला फक्त त्यांच्यावरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास हवा. बाकी अशक्य हे शक्य करण्याला स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आपल्या नामाप्रमाणेच आपली कृपा असते. फक्त तुम्ही नामस्मरण करून बघा. अति तिथे माती. थोडणंही तिथे गोष्ट अति केली तिथे माती होते, परंतु नामस्मरण करा. तिथे जेवढं अति होईल तेवढं तुमचं चांगलं होतं. होय, नामस्मरणाची ताकद वेगळी असते. फक्त विश्वास ठेवायला लागतो. वटवृक्षातील सावली आहे तुमचे नामस्मरण. जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तुम्हाला अशी शक्ती मिळेल जी तुमची कधीही साथ सोडणार नाही. माझ्या दरबारात येणे प्रत्येकाच्या भाग्याचे व माझ्या थेट नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्या इच्छेने माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर मी तयार केलेले आहे. आमचा प्रपंच हा तुम्हाला नेहमी लवकर कळणार नाही, पण जेव्हा ते कळेल तेव्हा तुमचा विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही. घडून गेलेल्या गोष्टींच्या दुःख करून आपण आपल्याला त्रास देतो. गेलेल्या गोष्टींकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठी डोळे मागे न देता पुढे दिले आहे. हसता हसता समोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला.
कधी निघून जाईल हे आयुष्य कळणार नाही. आत्ताच हसा, कारण आत्ताचा क्षण कधी परत मिळणार नाही. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही, सर्व काही शक्य आहे. स्वामी नामात फक्त वेळ गुंतवा, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे मिळेल. स्वामी बोलतात, माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्यावर लोकांची नजर असते पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही, ज्यावर परमेश्वराची नजर नसते, तो नेहमी असाच असतो. ज्याने इतरांच्या सुखासाठी सोसले स्वतःची दुःखाची झळ, त्यांना लाभते स्वामी महाराजांचे प्रचंड बळ. स्वामी सदैव पाठीशी आहे, या गोष्टीवरती विश्वास ठेव. आयुष्याच्या वाटेवर अशक्य असं काही राहणार नाही. तो दिवस कधी न यावा, देह अहंकाराने ग्रासावा. इतुका नम्र करी मज देवा, आशिष सगळ्यांचा मिळावा. आयुष्यात अडचणी आहेत, त्यांचा सामना करता यावा. शरीराला जशी अन्नाची तशीच आत्म्याची प्रार्थना आवश्यकता असते, तसे स्वामींना देखील असते. प्रेमाला आणि द्वेषाला प्रेमाने जिंका. आयुष्यात संकटे येतील, त्यांना सामोरे जा. अनोळखी माणसाने तर सोडलाच आहे आपली साथ, फक्त स्वामीवरती ठेवा विश्वास, कारण स्वामी देतील आपली साथ. माणसाची नीती चांगली असेल तर मनाची कुठलीच भीती राहत नाही. स्वामी म्हणतात, योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं, ज्याची आपण कल्पना सुद्धा केलेली नसतं. फक्त धीर सोडायचा नसतो. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे आपल्या हातात आहे. आयुष्यात परोपकार करणारा माणूस निरपेक्षित भावनेने काम करत असतो, कारण चांगल्या कामाची भावना मनात येणे हे योग्य बक्षीस असतं. लोक काय म्हणतील हा विचार सोडून जगाला आलं की जगताना सोपं होतं. आयुष्यात संकटे कोणाच्या नाही, पण जर स्वतःवर विश्वास असून प्रयत्न केला तर सर्व काही होतं. आपले घर, आपलं सर्व काही हे एक दिवस संपून जाणार आहे. फक्त स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली राहावी सोबत, म्हणून त्यांचे नामस्मरण करा. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला संकटे येतील, फक्त त्या संकटांचा सामना करून पुढे जा. आयुष्यात एकही गोष्ट अशी नाही जे तुमच्या मनाप्रमाणे नाही, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते जर स्वामी नामात तुमचे मन गुंतते. स्वामी नामावर विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही, प्रत्येक गोष्ट होती शक्य. स्वामी नामावर ठेवा विश्वास. आयुष्यात लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं याला खूप महत्त्व आहे. आपण जे ठरवतो वा ठरवलेलं असतो ते कधी करता येतं नाही किंवा येतं असंही नाही. जे घडो ते चांगल्यासाठीच घडो असं आपलं म्हणणं असतं. आयुष्यात अनपेक्षित संकटे कदाचितच मिळतात. आयुष्यात सुगंधित अगरबत्तीसारखं असावं, पण सुगंधित अगरबत्ती सिद्धी होण्यासाठी ती स्वतः जळावी लागते. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्याला काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वात नसतात. मनासारखा व्यक्ती मिळायला आयुष्याला नशीब लागतं, पण मनासारखं व्हायला स्वामींचा भक्त व्हावं लागतं. प्रत्येक माणसाचा स्वभाव थोडा बहुत प्रामाणिकपणा असावा, राग आणि लोभ न दिसणारा असावा. चाक असताना त्याच्या आयुष्यात अडचणी असाव्या, तर नेहमी त्यांना यश मिळत असतं. आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यांच्यासाठी खरं आपण काही करतो का हे बघायला हवं. रोज तेच ते करून तेच ते परिणाम मिळतील जे आत्तापर्यंत मिळत आहेत. त्यासाठी आपल्या सवयी बदलाव्या लागतील, जे आपल्यासाठी जवळ आहेत. स्वामी म्हणतात, नातं सन्मान देणारं असावं, अपमान करावं, सर्व काही मनाप्रमाणे व्हावं. एकदा का आयुष्यात आपल्या एखादी वाईट गोष्टींचा नाद लागला की तो आपल्याला अयशस्वी किंवा अपयशी ठरवल्यानंतरच कळतो, नव्हे तर तो आपल्याला आयुष्यात पूर्णपणे बर्बाद करतो आणि मग कधीतरी तो मरेपर्यंत राहतो. याचा अर्थ वाईट नाद आपल्याला आयुष्यावर व आरोग्यावर दोन्हीवर परिणाम करतो. त्यामुळे वाईट गोष्टींपासून नेहमी दूर राहील तो व्यक्ती सर्वात सुखा. ते मन असते ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही. ते मन असते सगळं सुख दुःख स्वतः जवळ साठवून ठेवते. ते मन असते कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते. ते मन असते कुणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते. ते मन असते जीवापाड प्रेम करून कुणाच्या तरी भीतीने काही अडचणींमुळे व्यक्ती होऊ शकत नाही म्हणून सोडून देते. ते मन असते मारापेक्षा एखाद्या गोष्टीने टोचून बोललेले जास्त लागते. ते मन असते लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावर एक, हो हेच खरं असते, कारण ते मन असते. आयुष्यात मन ही अशी गोष्ट आहे जे आपल्याला अशा गोष्टीत अडकवू शकते ज्यात कदाचितच आपण कधी अडकलेले असतो. मन आपल्याला अशा गोष्टीतून काढते ज्यामध्ये आपल्याला काय करावं कळत नाही. आयुष्यात तुझं आमच्यासोबत असणं हे तुझ्या मर्जीचं नाही तर आमच्या मर्जीवर अवलंबून आहे. तू फक्त स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कर.
अशक्य ते शक्य स्वामी करतील. तुझा स्वामीवरती विश्वास असेल तर तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट नक्की शक्य होईल. स्वामी बोलतात, मी कधीही तुझी साथ सोडलेली नाही, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कर. बघ तुला जमतं का? आयुष्याच्या कठीण काळात तुझी साथ मी देणार आहे. तू फक्त स्वामीवरती विश्वास ठेव. बघ तुला जमतं का? होय, काही गोष्टी अशक्य असतील तर काही गोष्टी शक्य होतील. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून बघ. बघ तुला जमतं का? आयुष्यात आज तू स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय सोडू नको. बघ तुला जमतं का? जर हा संदेश पूर्ण ऐकून पुढे जाल तर आयुष्यात तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळेल. स्वामी बोलतात, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहे. मी तुमची साथ कधी सोडलीच नाही, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाही. होय, स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे ना? मग काळजी कसली करताय? स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. आयुष्यात अशक्य अशी गोष्ट नाही, फक्त स्वामीनामात आपले मन गुंतवा. शक्य ती गोष्ट आपल्याला मिळते. फक्त आयुष्यात स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामीवरती जर आपला विश्वास असेल तर आपल्याला अडचणी कधीही येणार नाही. अडचणी आल्या तरी त्यांचा सामना आपल्याला खूप आरामात करता येतो. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काहीही नाही. श्री स्वामी समर्थ म्हणा, स्वामीनामात तुमचे मन गुंतवा आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. मग बघा सर्व कसं शक्य होईल. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण ते सदैव आपली साथ देत असतात. स्वामी बोलतात, माझ्यासाठी अशक्य असं काहीही नाही. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव, मी सर्व काही शक्य करीन. आयुष्यात तुझ्या अडचणी असू दे कितीही पण त्या अडचणीतून बाहेर तुला मीच काढीन. होय, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. तुला तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक संकटातून बाहेर मी स्वतः काढणार आहे. आयुष्यात तुला कधीही अडचणीत आल्या तरी त्या अडचणींचा सामना करायला मीच शिकवणार आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. तुला अडचणीच्या बाहेर काढण्याचं काम आमचं आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणं हे कार्य तुझं आहे. श्री स्वामी समर्थ म्हण, त्यांचे नामस्मरण कर. आयुष्याच्या अडचणीतून तुझी साथ मी देणार आहे. स्वामी बोलतात, मी तुझी साथ कालही दिली, मी तुझी साथ आजही देत आहे आणि भविष्यातही मी तुझी साथ देणार आहे. फक्त तुझा माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक संकटात अडकलेला आहे त्या संकटात स्वामी माऊली तुझी साथ नक्की देतील. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ या नामाचा जो विश्वास ठेवेल आणि या नामाचे जो नामस्मरण करेल त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी दूर करतील. स्वामीवरती जर तुझा विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट तू नेहमी शक्य करू शकतो. स्वामीवरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक ती अडचण जी तुला मागे ओढत आहे त्या प्रत्येक अडचणीत स्वामी तुझी साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, मी कधीही तुझी साथ सोडलेली नाही, मी तर तुझी साथ प्रत्येक क्षणाला देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत मी तुझी साथ कधी सोडणार नाही. लक्षात ठेव, जर तुझा स्वामीनामावरती विश्वास असेल तर स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असतील, हे मात्र नक्की. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जो व्यक्ती नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात कुठलीही अडचण राहत नाही. त्याच्या आयुष्यातील अनंत अडचणी स्वामीनामानेच दूर होतात. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करा. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि स्वामींनी तुमची साथ देणं कधीच सोडलेलं नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी बोलतात, आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. मी जेव्हा तुमच्यासोबत आहे तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाही. स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या अशक्य काळातूनही तुम्हाला मी शक्य करून दाखवेल प्रत्येक गोष्ट. फक्त स्वामीनामात तुमचे मन गुंतवा. जर स्वामीनामात तुमचे मन असेल तर तुम्हाला अशक्य असं काहीही नसेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुमच्या आयुष्यात सर्व काही अशक्य वाटतं तेव्हा सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात गोष्टी असतात ज्या शक्य नसतात, पण त्या नेहमी चांगल्या होतात. स्वामीवरती विश्वास ठेवल्याने सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. आयुष्यात अडचणी असतात, त्या अडचणींचा सामना करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. सर्व गोष्टी होतात मनाच्या विरुद्ध असं नाही, काही गोष्टी मनासारख्या होतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. या ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत.
आयुष्यात प्रत्येक संकट हे तुमच्यासाठी अशक्य असेल, फक्त स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व काही शक्य होईल. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा, आयुष्यात तुम्हाला अशक्य गोष्ट स्वामी कधीही ठेवणार नाही. सर्व काही संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट नेहमी शक्य होत असते. स्वामी बोलतात, मी काल तुझी साथ दिलेली. स्वामी बोलतात, मी आज तुझी साथ देत आहे. आणि स्वामी बोलतात की भविष्यात सुद्धा मी तुझी साथ अशीच देत राहणार आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामी नामावरती तू विश्वास ठेव. तुझ्यासाठी अशक्य असं काहीही राहणार नाही. होय, जर तुझा स्वामी नामावरती विश्वास असेल तर सर्व काही शक्य होईल. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतील. त्या अडचणींचा सामना करा. जो व्यक्ती अडचणींचा सामना करून पुढे जातो तोच आयुष्यात यशस्वी होतो. प्रत्येक वेळेला संकट तुझ्या मनाप्रमाणे येईल. बस तू स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघ. आयुष्यात अडचण कधी राहणार नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुझा साथ देतील. स्वामींनी तुझी साथ दिलेली आहे आणि ते अशीच तुझी साथ देत राहतात. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास हवा. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होतं जर स्वामी नामावरती विश्वास असेल. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी ह्या आपल्या मनाप्रमाणे असतात, तर बऱ्याच वेळेला काही अडचणी या मनाविरुद्ध असतात. आपला फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे हे स्वामीच करतील. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नसेल. स्वामीवरती ज्यांचा विश्वास असतो त्यांच्यासाठी सर्व काही शक्य असते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी काल तुमची साथ देत होतो, मी आज तुमची साथ देत आहे. आयुष्याच्या कठीण प्रसंगावर मी तुमची साथ सदैव देत राहणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्ही जप करा. आयुष्यात जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी सदैव तुमच्या सोबत असेल. विश्वास ठेवा. जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग येतील, जेव्हा तुम्हाला वाटेल की कुणीही माझी साथ देत नाही, स्वामी तुम्ही कुठे आहात असे जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा स्वामी नक्की तुमची साथ देतील. तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडू लागेल. आयुष्यात कठीण काळात फक्त स्वामीच तुमची साथ देतात आणि फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा. बाकी सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतात. जेव्हा स्वामीवरती तुमचा विश्वास असतो तेव्हा अशक्य असं काहीही नसतं. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने सर्व गोष्टी शक्य होतात. फक्त श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण घ्यावं लागतं. स्वामी समर्थ म्हटल्याने आयुष्याच्या प्रत्येक संकटातून आपल्याला यश मिळतं. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास हवा. ज्यांना वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाही, त्यांनी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण घेऊन बघावे. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी त्यांची साथ देतील. बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं की माझ्याच आयुष्यात खूप अडचणी आहे, पण ते इतरांच्या अडचणी कधी बघतच नाहीत. कारण त्यांना तेव्हाच तर कळतील की कोणाच्या आयुष्यात किती अडचणी आहे. जेव्हा इतरांच्या अडचणी बघण्याची तुमच्यात इच्छा होईल तेव्हाच तुम्हाला कळेल की अडचणी तुमच्या आयुष्यात जास्त आहेत की इतरांच्या. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. बाकी सर्व काही स्वामी चांगलंच करतील. जर स्वामीवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नसणार. स्वामींनी कालही आपली साथ दिली होती. स्वामींनी आजही आपली साथ दिली आहे आणि स्वामी सदैव आपली साथ देत आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा. मनाप्रमाणे गोष्टी व्हायला वेळ लागणार नाही. आयुष्यात अशक्य असं काहीही होणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे. फक्त श्री स्वामींचे नामस्मरण करा. बऱ्याच वेळेला अडचणी येतील तुमच्या आयुष्यात, त्यांचा सामना करून तुम्ही पुढे जा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहे. तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी बोलतात, मी तुझी साथ कधी सोडलेली नाही. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत मी तुझी साथ देत आहे. प्रत्येक संकटात तुझी साथ मी देत आहे आणि देतच राहणार. संकटात खंबीर राहणे खूप गरजेचे असते. हो, हेच आपल्या विजयाची शक्ती असते. मनात चांगले विचार असले की सगळ्या गोष्टी हे सातत्याने होत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे करणार आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर अशक्य काही नाही. स्वामी बोलतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देत असतो. संकट समयी आणि संकटात जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा देखील मी तुमची साथ हे नक्की देत असतो. फक्त तुमचा माझ्यावरती विश्वास ठेवा. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल की स्वामींनी माझी साथ दिली की नाही, तेव्हा स्वामींचे नामस्मरण करून बघा. स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. आयुष्याच्या असंख्य काळात स्वामी तुझी साथ नेहमी देतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा.
बऱ्याच वेळेला संकटे हे आपल्या मनात असतात, आयुष्यात नव्हे. जेव्हा तुम्हाला वाटेल की संकटे ह्या आयुष्यात आली, तेव्हा स्वामी नामाचे विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करून बघा. आयुष्यात खूप अडचणी असतील, पण स्वामी तेव्हा तुमची साथ देतील, जेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे असेल. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. जेव्हा वाटेल सर्व काही असमर्थ, तेव्हा नेहमी साथ देतील स्वामी समर्थ. आयुष्याच्या कठीण काळात स्वामींनी साथ दिली आणि त्यांच्यावर तुमचा विश्वास असेल तर सर्व काही शक्य होते. स्वामी समर्थ महाराजांचे जो व्यक्ती नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यात अशक्य हा शब्दच राहत नाही, कारण सर्व काही स्वामी त्याच्या मनाप्रमाणे आणि शक्य करतात. फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.